ह्या खोलीत काय करतेस तू? काय करते म्हणजे? माझी खोली आहे. तुझी नाही, माझी आहे. अहो, लग्नानंतर नवऱ्याची खोली तीच बायकोची खोली असते. हा जो तुझा माज, तुझी कुर्मी, तुझा फालतूचा कॉन्फिडन्स आहे ना, तोच संपवायचा आहे मला. आणि मी ते करणारच. खरं मी काय करेन माहितीये का? आता तुला तुझ्या त्या व्लॉग मध्ये काय बोंबाबोंब करायची ती करत बस. लोकांना सांगायचंय ते सांगत बस. मला काही फरक नाही पडत. कुणाच्या बापाला भीत नाही मी. धैर्य, मला रूम मधून हकलून दिलं म्हणजे आयुष्यातून हकलून दिलं असं समजू नका. जमायचं नाही ते. इतक्या सहजासहजी हरणाऱ्यातली नाहीये ही सावी. मरल पण शेवटपर्यंत नडल. प्रेमासाठी आणि गरज पडली तर प्रेमासोबत. त्या सावीनं डोक्याला ताप करून ठेवलाय. हार मानायलाच तयार नाहीये. आता ही आली म्हणून मामा आणि इरा डोकं खायला सुरू करतील. हे इन्व्हेस्टरला कसं बसं कन्व्हिन्स केलं होतं, तो डोकं फिरवेल ते वेगळंच. शाळेचं काम सुरू करायचंय पण ही घरात असताना ते कसं करायचं? सगळीकडून कोची करून ठेवली आहे या पोरीनं. धैर्य मुजुमदार जर जिंकायचं असेल ना, तर जसं ह्या पुरीला रूम मधनं बाहेर काढले तसंच आयुष्यातनं सुद्धा बाहेर काढायला लागल. बघूया किती वेळ दारात बसून राहते ते. धैर्य, तुम्ही जर शेर असाल तर मी 1.25 शेर आहे. मी जे ठरवून आलीये ते मी करून राहणारच. काय झालं? आलीस परत? खूप उड्या मारत गेलेलीस ना धैर्यांच्या खोलीत? मग काय झालं? हकलून दिलं त्यांनी? बिचारी सावी. काय ग, मंगळसूत्र घालून खूप बढाया मारत होतीस ना? काय ते माझा नवरा माझा नवरा. मग आता काय झालं? तुला तुझ्या नवऱ्याने साधं खोलीत सुद्धा येऊ दिलं नाही, डायरेक्ट हकलूनच दिलं. व्हेरी बॅड. अजून काय म्हणून हक्क सांगत बसणार आहे या घरात? मी सांगू? तुझी जागा ना या घरात नाहीच आहे. तुझी जागा या घराच्या बाहेर आहे. हो, म्हणून ना तू तिथेच बाहेर जाऊन झोपायचं. चल जा, बाहेर जाऊन झोप. माझी खरी जागा कुठे ते मला चांगलंच माहिती आणि तू सांगायची काही गरज नाही. काय ना, तोंड खूप चालतं तुझं, पण ना
नुसती बडबड बडबड करून काही होत नसतं. काय ना, या घरात आता एकही खोली रिकामी नाही. अगं मग कुठे झोपणार आहेस तू? म्हणून जा, बाहेर जायचं आणि झोपायचं. अगं खोली नसली म्हणून काय झालं, निदान माझ्या नवऱ्याच्या घरात तरी आहे मी. त्यामुळं मला जिथं वाटेल तिथं मी झोपू शकते. आता मला वाटलं या सोफ्यावर झोपायचंय तर मी इथं झोपणार. चांगली आयडिया आहे. एक काम करते, इथंच झोपते, म्हणजे जरा छान झोप लागेल. ए थांब, तुला बरं मी झोपू देईन. आता बघतेच मी पण कशी झोपते तू ते. हिरा, अगं काय केलंस तू? अगं आता मी कुठं झोपणार बरं? जाऊ दे, मी दुसऱ्या सोफ्यावर जाऊन झोपते. अगं हिरा, अगं का करतेस तू अशी? अगं झोपू दे की मला आता. अगं हे काय सगळं? अगं काय चाललंय तुझं? आता मला ना हिला झोपू द्यायचं नाहीये कुठेच, म्हणून मी हे सगळं केलंय. अगं तिला झोपायला जागा मिळायला नको म्हणून आपल्या घराची वाट लावणार आहेस का तू? मूर्ख कुठली. अगं उद्या कुठे बसायचं आपण याचा जरा विचार तरी कर. आता पण मी गप्प बस मूर्ख. काय ग, तुला खूप हसायला येते ते? हस, किती हसायचं ना तेवढं हस. हा, पण एक लक्षात ठेव, हिने ही जी काही चूक करून ठेवलं ना इकडे, हे सगळं तुला निस्तरायचंय. त्यामुळे आता कामाला लाग, सगळी साफसफाई करून घे. अहो आत्ता करते, का नाही करणार? माझं घर आहे, माझा संसार आहे. मग आता मी नाही करणार तर मग कोण करणार? आत्ता करते. ही पोरगी जरा जास्तच हुशार निघाली. शिक्षा म्हणून हिला काम सांगितलं तर लगेच ह्या घरातली सून म्हणून काम करायला तयार झाली. हिला अजून काम सांगणं म्हणजे या घरची सून म्हणून तिला मान्यता दिल्यासारखं होईल. थांब, ठेवते. अहो ठेव म्हटलं ना. पहिली गोष्ट, हे घर तुझं नाहीये आणि तू या घराची कोणीच नाहीयेस. त्यामुळे कुठल्याही कामाला हात लावायचा नाही. अगं तू काय बघत उभी आहेस? आवरून दे पटपट. आणि परत एकदा सांगते, हे असला मूर्खपणा केलेला मला आवडणार नाही. काय हिला काय करायचंय ना ते करू दे. चल कामाला लाग. आता मी काय हे सगळं आवरायचं? बोलले ना, मला तेच तेच बोलायला लावू नकोस. आवरून घे पटापट. आणि तू माझ्या घरच्यांना उचकवायची कामं करतेस ना. तू उचकव, तुला जितकं काय करता येईल ते सगळं कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्याचे परिणाम तुला भोगावे लागणार आहेत. नवरा तिकडे आत रूम मध्ये, बायको अशी बाहेर.
परिणाम मी ऑलरेडी भोगायला लागली. सासूबाई, अहो चुका झाल्या ना तर शिक्षा पण भोगायला तयार आहे मी. पण एक गोष्ट पक्की, काही झालं तरी मी या घरातून जाणार नाही. इरा, आता किती खुळी पोरगी आहेस ग तू. करायला गेली एक, झालं भलतच. मला झोपू द्यायचं नव्हतं तुला, आता तुझी झोप उडालीये. अगं भाऊरावांची नाते, या मातीशी घट्ट नाळ जोडलीये माझी. त्यामुळे मला झोपायला ना माझे असे काही चोचले नसतात. मन प्रामाणिक आहे माझं, त्यामुळे जिथं पाठ टेकल तिथं झोप लागते मला. मग हेच पाहिजे, एसीच पाहिजे, असंच पाहिजे, असलं काही नसतं. आणि तसं पण देवी आई आहे की माझ्या पाठीशी, त्यामुळे आता सगळं चांगलंच होणार आहे. आई आव ते बघ, अगं आई येतील आता असं म्हणायचं होतं मला. चल अगं पटकन आवरत बस, उगाच उशीर झाला ना तर तुलाच ओरडा खावा लागल. आणि अजून एक, जाताना फक्त लाईट बंद करून जा. मला काही फरक नाही पडत, पण उगाच लाईट बिल जास्त आलं ना तूच शिव्या खाशी. बाय, गुड नाईट. चल चल आवर पटकन कर. वराते तुमच्या बायकोची, सावी धैर्य मुजुमदारची. आता काही झालं तरी मी हे घर सोडून जाणार नाही. उतरवून मुजुमदारांचा माज, घालणार काळजावर घाव. जमिनी घ्यायला आलीये सावी, घेऊन धैर्यरावांचं नाव. ज्याची कुणाची नजर लागली असेल ती परत त्यांना जाऊ दे. आणि सावीचा निश्चय खरा ठरू दे. बाबा उठा, उठा बाबा, बाबा उठा, उठा बाबा, बाबा उठा. कोण आहे? उठा बाबा. काय काय झालं? तुम्ही ना फक्त मोठी मोठी स्वप्न दाखवत जा, पण करू काहीच नका. इरा, अगं बाई मला तू झोपेत न उठवलेस, जरा समजेल असं बोल. काय विषय आहे? काय विषय असणार आहे दुसरा? सावी. आता विषय या घरात फक्त आणि फक्त ती सावीच आहे. मोठं तोंड वर करून आली आहे ना ती या घरात, आणि तुम्ही काहीच करत नाहीये, गप्प बसलायत. आणि आता तर बाहेर तिने माझी
मला तर ए हिरा, काय झालं बाहेर? काय विचारतोय मी? काय झालं बाहेर? बाबा, त्या सावीमुळे आता ना मला मूर्ख म्हणाल्या. कोण आहे मी? मूर्ख? मूर्ख आहे का मी? सांगा ना. बाबा, त्या सावीमुळे मला इतकं सगळं काम करायला लागलं. मी कधी इतकं सगळं काम केलं नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना, मी इतकं सगळं काम कधीच केलं नाहीये. बाबा, फक्त त्या सावीमुळे मला हे बघा ना, माझे हात कसे झालेत, लाल झालेत. त्या सावीमुळे मला या घरात नोकर असल्यासारखी फिलिंग येते. तुम्ही माझे हेच हात तुम्ही धैर्यांच्या हातात देणार होतात ना? हेच हात. मग आता ह्याच हातांवर लाल लाल चट्टे आलेत. अरे अरे, फक्त एवढंच करा तुम्ही, बाकी काहीच करू नका. आत्या उगाच ओरडल्या मला. माझी काहीच चूक नव्हती. मी त्या सावीला फक्त तिची लायकी दाखवत होते, पण आत्यांनी माझीच. बाबा, अजून किती दिवस सहन करायचंय मी हे सगळं? सांगा ना मला. मला नाहीये का हक्क? मला आनंदी राहायचा हक्क नाहीये का? बाबा, धैर्यांचं माझ्यासोबत नक्की लग्न होणार आहे ना? बाबा, माझी सगळी स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे ना की नाही? सांगा मला. तुम्हाला माहिती आहे ना धैर्यांवर माझं किती प्रेम आहे. बोला ना बाबा, बोला. बाबा, सांगा ना मला. मला लग्न करायचंय धैर्यांशी. धैर्यांसोबत लग्न करायचंय मला. शांत हो. माझं धैर्यांशी लग्न होणार आहे ना? नक्की होणार आहे ना? शांत हो. बोला ना बाबा, बोला. मी आहे ना. मी आहे ना. हे बघ, मी आहे तोपर्यंत आपल्याला जे हवं ते आणि तेच होणार. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. तुझ्या आयुष्यात आनंद येणार. काही होणार नाही. काळजी करू नको. मी आहे ना. ताई तुला ओरडली काय? बघ आता मी काय करतो ते. तू तयार राहा. तयार राहा. तुझ्या आणि धैर्याच्या लग्नाचा मुहूर्त लवकरच निघणार. निघणार म्हणजे निघणार. हा दया तो त्यांना काढायला लावणार. माझा शब्द आहे पुरी. हा एका बापाचा शब्द आहे. आमच्या सगळ्यांच्या झोपा उडवून स्वतः डाराडूर झोपलीये. तुला काय वाटलं ग? मुजोरपणा करून माझ्या घरात शिरलीस म्हणजे जिंकलीस तू? नाही, एवढ्या सहजासहजी या घरात राहू देणार नाही मी तुला. आणि झोपू तर अजिबातच देणार नाही. तुला शांत झोप लागलेली असताना सगळ्यात भयंकर पडणारं स्वप्न आहे मी सावी. तुझी झोप आणि तुझं आयुष्य बर्बाद करणार. नाही, नको. हिला आत्ता उठवलं तर पुन्हा दंगा सुरू होईल हिचा. नकोच उठवायला हिला. झोपू देतोय याचा अर्थ असा नाही की मी हारलो. तुझ्यामुळं एवढ्या रात्री मला स्वतःचं डोकं खराब करून घ्यायचं नाही. म्हणून आणि फक्त म्हणूनच तुला झोपू देतोय. उपकार समज हे माझे. धैर्य, तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारी ही सावी आज तुमच्या जीवाला लागलेला घोर होऊन बसली. काय करायला भाग पाडताय मला तुम्ही? सगळं करताना काळीच तुटतंय माझं.
मला घरातल्यांची लय काळजी वाटते. भाऊ कसे असतील या विचारानं माझे डोळे पण बंद होत नाही. आता मी त्यांच्या सोबत असणं लय महत्वाचं आहे. माझ्यामुळेच त्यांची अशी गत झाली. त्यामुळे मीच आता त्यांना या सगळ्यातून बाहेर काढणार आहे. आणि त्यासाठी मी इथंच ठाण मांडून बसणार आहे. धैर्य, तुमच्यावर प्रेम करून, तुमच्याशी लग्न करून मी लय काय काय सहन केलंय. लय मोठी किंमत मोजावी लागली मला. खरं आता नाही. आता हीच चावी तुम्हाला खऱ्या प्रेमाचा अर्थ आणि नात्यांची किंमत समजावून सांगते की नाही बघाच तुम्ही. जे लग्न तुम्ही कधीच मान्य केलं नाही त्याच लग्नाच्या आधारावर माझ्या भाऊंचा गेलेला मान आणि त्यांच्या जमिनी सगळं परत मिळवणार आहे मी. काय फालतूपणा आहे. कुठल्या मूर्खानं पाणी सांडलं इथं. ए हसायला काय झालं. तूच सांडलंस वाटतं पाणी. सांडलं नाही, ओतलंय. इराण काय डोक्यावर पडलेस काय. काय सगळे डोकं खराब करतात. सावी, अगं तू सगळं करूनही टाकलंस. अगं एकटीनं किती काम करशील. आम्हाला सांगायचं ना, आम्ही येतच होतो. नसतो आलो तर लवकर हाक मारून बोलवायचं की आम्हाला. वहिनी, अहो कुठे एवढं काम पडलंय तेव्हा. हा, आणि आता तुम्ही दोघे आलाय म्हणजे मला मदतच होईल की. पण त्याच्या आधी हा गरमागरम चहा प्या. 1 मिनिट. मस्त चहा केलाय बघा. प्या. सावी, खरं बोलायला नको, पण किती काय काय वाट्याला आलं ग तुझ्या. तरी खंबीरपणानं सगळं पेलतेस. आणि आता सुद्धा पुन्हा या घरात आली आहेस लढायला. म्हणजे ह्या घरातली माणसं किती वाईट आहेत हे ठाऊक असतानाही. खरंय सावी, तुझ्यात खूप डेअरिंग आहे बघ. खरं सावी, तू आल्या ना आम्हाला सुद्धा परत मोठा आदर मिळालाय बघ. पण सावी, तुला इथं होणारा त्रास तू सुद्धा नाही बघवत आहे ग. अगं ही लोक लई वाईट आहेत बघ. स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी कुठल्या थराला जातील ना, काही सांगता येत नाही बघ. वहिनी, ही माणसं काय करू शकतात ते मे बी आपल्याला कळत नसेल. पण ही किती खालच्या पातळीची आहे ते कळलंय मला. जेव्हा स्वतःच कुंकू आपल्या विरोधात जातं तेव्हा काय वाटतं हे तुमच्या दोघींना पण माहिती आहे.
पण आता मी एकटी नाही. तुम्ही दोघी आहात की माझ्यासोबत. आपण मिळून लढायचं आता. या घरात ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत ना त्या सगळ्या बाहेर काढायच्या. घरातली आणि घरातल्या माणसांच्या मनातली कीड ती पण बाहेर काढायची. खऱ्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेवला आणि एक होऊन लढलं ना तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. वहिनी, तुम्ही दोघी असाल ना माझ्यासोबत? वहिनी, मला एक महत्वाचं काम आहे. मी आलेच. अनुराधा, ए अनुराधा, अनुराधा. काय झालं भाऊ? हा? हे काय, तुम्ही कुठं निघालाय काय? छे, मी कशाला बाहेर जातोय? तेच इकडे येत आहेत, त्यांचीच वाट बघतोय. तेच कोण येणार आहे? अगं असं काय करते अनुराधा? धैर्य सावी इकडे येणार आहेत. आपल्या त्या शाळेच्या जमिनी आहेत का नाही, त्या धैर्यांच्या नावावर करायच्यात ना. त्यांच्या शाळेचं सगळं काम अडकून राहिले त्याच्यामुळे. एकदा की त्या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या ना की मग आपण मोकळे आणि ते त्यांचं काम पुढे चालू ठेवू शकतील, नाही का? म्हणून त्यांची वाट बघायला लागलोय. भाऊ, हा? अहो, कुणी येणार नाहीये. तुम्ही जरा शांतपणे जाऊन आराम करता का? हे? असं काय करायलीस? येणार नाही म्हणजे काय? माझं बोलणं झालंय, फोन झालाय आमचा, येतच असतील ती. हा, काय पण काय सांगतेस तू? अरे बघ की, काहीतरी समजाव की भाऊंना. बघ की कसं बोलायला लागलेत. बरं आहे तुमचं. मी बोलत नाही तुमच्या संग तर तुम्हाला काही फरकच पडत नाही. मग ऐका, तुम्ही माझ्या संग बोलत नाहीसा याचा मला पण फरक पडायचा बंद झालाय. हो, सरप्राईज काय होत आहे? खा. वहिनी, तुम्ही वाढाल का? मी आलेच सर. नाश्त्याला पोहे का केलेत? किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? 1000 वेळा सांगितलंय पोहे आवडत नाही मला. मग पोह्यांची प्लेट का ठेवली माझ्या पुढ्यात? ते सावीने आधीच केले होते. हरकत नाही, मी काहीतरी दुसरं बनवते. आता आणणार मी आल्यावर? सावी परत या घरात आली, मग काय मस्ती चढली काय तुम्हाला? लगेच तिच्या तालावर नाचायला लागलात तुम्ही. आता मी मला आवडत नसलेलं आणि तिने बनवलेलं खायचं काय? ती सावी ना या घराची सून झाली नाहीये. आम्ही तिला अजून सून करून घेतली नाही, कळलं? चल.
त्या पोरीला या घरातून हाकलायचं काहीतरी बघा आता. ती जे काय वागते ना ते जास्त वेळ सहन होणार नाही आमच्याकडून. नंतर मग उगाच आम्ही काय केलं ना तर मग बोंबा मारत सुटू नका. ये परा, रीना, या पटकन. हळू आणा. हा, ठेव इथं. ठेवलंस? सावकाश. आता काय नवीन नाटक आहे कोणास ठाऊक. आता त्यांना घेऊन येते मी. राम राम मंडळी, मी तुमची लाडकी स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे होऊ दे चर्चा. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीये आमचे आहो आमच्यावर जरा रुसलेत आणि मी त्यांना मनवायचा प्रयत्न करते. ते तुम्हाला माहितीये आज मी त्यांच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलंय. अहो, असं चिडून निघून नसतं जायचं. आता बायकोनं एवढ्या प्रेमानं गिफ्ट आणलंय, निदान बघा तरी. ठीक, बघूया गिफ्ट तुझं. चल. नाही नाही, आधी तुम्ही नाश्ता करा, नंतर दाखवते. नकोय मला नाश्ता. ठीक आहे, मग तुम्ही चहा प्या. बसा बसा बसा, मी चहा देते हा तुम्हाला. बसा. ये बात इरा, थँक्यू सो मच. तर मंडळी, असं म्हणतात की हातावरची मेहंदी जितकी जास्त रंगते तितकंच आपल्या नवऱ्याचं प्रेम जास्त असतं. पण आता टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, मग आता फोटो जितका जास्त क्लिअर तितकं जास्त प्रेम. आता आमचा फोटो तर इतका क्लिअर आलाय. धैर्य, अहो प्या की चहा. केवढा गोड बनवलाय चहा. पण मी तर कमी साखरेचा चहा बनवलेला. हा, कदाचित आपल्या प्रेमाचा गोडवा त्या चहामध्ये उतरला असेल. झालं तुझं? निघू मी आता? अहो, आता कुठं सुरुवात झाली. अजून एक गिफ्ट बाकी आहे तुमचं.